महाराष्ट्र के जलगांव से इस वक्त एक बड़ी खबर। दिल्ली में छात्रों पर हुए लाठीचार्ज के विरोध में वंचित बहुजन आघाड़ी के कार्यकर्ता और पदाधिकारी पूरी तरह आक्रामक हो गए हैं और सड़कों पर उतर आए हैं। दिल्ली की घटना के विरोध में वंचित बहुजन आघाड़ी ने जलगांव शहर में बंद का आह्वान किया। इसके बाद पार्टी के कार्यकर्ता शहर के मुख्य व्यापारिक इलाकों जैसे फुले मार्केट और गोलानी मार्केट के साथ साथ कई अन्य इलाकों में घूम घूम कर दुकानें बंद करा रहे हैं। खास बात यह है कि पार्टी के इस बंद के आह्वान को जलगांव के दुकानदारों और स्थानीय व्यापारियों का भारी समर्थन मिल रहा है। व्यापारियों ने स्वेच्छा से अपनी दुकानें बंद रखकर इस विरोध प्रदर्शन में अपना सहयोग दिया है। शहर में तनाव और किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए प्रशासन पूरी तरह मुस्तैद है। जलगांव के प्रमुख इलाकों में भारी पुलिस बल तैनात कर दिया गया है। वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों का साफ कहना है कि जब तक दिल्ली में छात्रों पर हुए अत्याचार और लाठीचार्ज के खिलाफ सख्त कदम नहीं उठाए जाते, उनका यह विरोध प्रदर्शन जारी रहेगा। जकी अहमद, खानदेश टाइम्स न्यूज, जलगांव। दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन, नीट परीक्षेचा घोटाळा आणि पेपर लीकच्या अनुषंगाने सातत्याने 28-29 दिवसापासून हे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी जंतर मंतरवरती बसलेले आहेत। 20 तारखेला न भूतो न भविष्यति अशा प्रकारचा 70-75 हजार विद्यार्थ्यांचा एक मार्च संसद भवनावरती जात असताना त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या विद्यार्थ्यांवरती अश्रुधूर लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे जायबंद झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने या घटनेचा जाहीर निषेध करण्याच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज या ठिकाणी बंद करण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी कार्यरत आहे। जळगाव शहरातील सर्व व्यापारी मंडळ आणि इतर दुकानदारांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलेलं आहे। त्याबद्दल सर्व व्यापारी मंडळ, दुकानदार आणि या सर्व बांधवांचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो। मी हरिश्चंद्र सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जळगाव। दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून जो लाठीचार्ज झालेला होता आणि पोलीस दडपशाहीच्या विरोधामध्ये, सरकारच्या तानाशाहीच्या विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडी जळगावच्या मार्फत आज जळगाव बंदसाठी रस्त्यावर उतरलेली आहे। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांचा जो अन्याय झालेला आहे त्यासाठी प्रतिकार म्हणून वंचित सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी 23 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्याला प्रतिसाद म्हणून जळगावकरांनी जो आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि जे दुकानं आज आम्ही जळगाव बंदचा इशारा दिला आहे त्याला चांगला प्रतिसाद भेटत आहे। विद्यार्थ्यांचा न्याय मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हमेशा नेहमी सोबत राहणार आहे आणि जोपर्यंत धर्मेंद्र राजीनामा होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। मनोज अडकमोल, वंचित बहुजन आघाडी, युवा महानगर। दिल्ली येथे जंतर मंतर येथे जो विद्यार्थ्यांवरती अमानुष लाठीचार्ज झाला पोलिसांकडनं त्याच्या विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र हा बंद करण्यात आलेला आहे आणि त्यांनी सगळ्या महाराष्ट्राने सहकार्य करावे अशीच आमची भूमिका राहिलेली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा मागितल्यानंतर केंद्र सरकार ही राजीनामा त्यांचा मंजूर करून घेत नाहीये, त्यांचा राजीनामा घेत नाहीये। याच अनुषंगाने आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरलेली आहे। जितेंद्र केदार, युवा जिल्हा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी। 20 तारखेला जो जंतर मंतरचे आंदोलन होते त्या आंदोलनात पोलिसांनी विद्यार्थ्यांना नाहक मारहाण केली आहे। त्यात एक महिला आणि एक पुरुष दोघं मयत झाले आहेत। त्याच्या विरोधात आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदचा इशारा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे। त्यासाठी आम्ही बंदचं आंदोलन पुकारलं। सतीश गायकवाड।